नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 15,000 पदांसाठी असा अभ्यास करा, फक्त 120 दिवसात लेखी तुमची 90+ होईल. बघा पोरांनो, आतापर्यंत तुम्ही भरपूर ठिकाणी क्लास केले असेल, नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस केला असेल. भरपूर ठिकाणी म्हणजे तुम्ही मोठ्या अकॅडम्या लावल्या असेल, 2-2.5 लाख रुपये भरले असेल, तरीसुद्धा जर का तुमचा स्कोर वाढत नाही तर मी माहिती सांगतो इमानदारीने, फक्त 120 दिवस मी सांगतो ते करा. 90+ मार्काची तयारी तुमची होणार म्हणजे होणार आहे. तर पोरांनो, तुमच्यासाठी मी एक टास्क कोर्स नावाचं हे आणलेलं आहे. 100+ दिवसाचा अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला भरती कधी निघणार आहे ही सुद्धा सांगतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, कन्फर्म सांगतोय की भरती कधी निघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर आपण आता बघूया की तुम्हाला कशा पद्धतीने 120 दिवस अभ्यास करायचा, जेणेकरून बघा तुमची लेखी ही 90+ झाली पाहिजे. त्या तत्पूर्वी बघा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्याच. पण हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवरती व्हॉट्सअपला मला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दसरस्तर नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट इथं मित्रांनो मिळत जाईल. त्याच्यानंतर बघा, अति महत्त्वाचं, टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा, व्हीडी ऑल एक्झाम. अशा पद्धतीने तुम्ही टेलिग्राम चॅनल सर्च करा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओ ऑल एक्झाम सर्च करा, जेणेकरून तुम्हाला टेलिग्रामवरती सुद्धा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल. ठीक आहे, तर चला पोरांनो, आता आपण कोणताही वेळ न वाया घालवता सरळ तुम्हाला अभ्यासाचं कसं नियोजन करायचं, जेणेकरून 120 दिवसामध्ये तुमची लेखी ही 90+ झाली पाहिजे. बघा पोरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही काय केलं, वेटिंगला राहिला असाल, ग्राउंड क्वालिफाय झालं नसाल, 2 वर्ष झाले असं अभ्यास करत असाल, पहिली भरती असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी, पाचवी, कितवीही भरती असू द्या, तुम्ही आतापर्यंत काय केलं मला माहीत नाही. आपल्या इकडे जुनी एक म्हण आहे पोरांनो, झालं गेलं गंगेला मिळालं. मागं काय झालं मागं वळून आपल्याला बघायचं नाही आहे. इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तुम्हाला सध्याच्याला 55 मार्क पडत असेल, 60 पडत असेल, 35 पडत असेल, 40 पडत असेल, कोणाला 70 पडत असेल, कुणाचा स्कोर 75च्या वर जात नसेल, माय चान्स सांगतो इमानदारीने पोरांनो, गॅरंटी देऊन सांगतो, हा 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन जर का कोर्स केला तर इमानदारीने सांगतो 120 दिवसामध्ये तुमची 90+ मार्काची तयारी होईल. ती कशा पद्धतीने होईल, अभ्यास तुम्हाला कसा करायचा, तुम्हाला सेल्फ स्टडीज करायचा आहे. टास्क कोर्स म्हणजे काय, टास्क म्हणजे काय, तर हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा पोरांनो, की तुम्ही कितीही क्लास केले, कितीही 10 लाखाचे, 20 लाखाचे, 5 लाखाचे, कितीही म्हणजे कुठल्याही अकॅडमीमध्ये गेला आणि कितीही रुपये देऊन क्लास केले, तरी फक्त क्लासेसवरती कोणी मायचालाल भरती होत नाही. तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर तुम्हाला हा सेल्फ स्टडीज करावा लागतो. पण सेल्फ स्टडी करत असताना पोरं चुका कुठे करतात, पेपरला येतं काय, तुम्ही वाचतं काय, याच्यामध्ये तुम्हाला तफावत जर का निर्माण झाली तर पोरांनो, तुम्ही या भरतीमध्ये काय कोणत्याच भरतीमध्ये लागू शकत नाही आहे. म्हणजे पोरांनो, एक म्हण आहे बघा, मी तुम्हाला सांगतो की बाजारात पिकतं काय, आपलं शेतात पिकतं काय आणि बाजारात विकतं काय, हे जर का शेतकऱ्याला याचं कॉम्बिनेशन बसलं नाही तर शेतकरी बर्बाद होतो, शेतकरी कर्जबाजारी होतो. त्याच पद्धतीने पोरांनो, आपण वाचतो काय आणि पेपरला येतं काय, याचं कॉम्बिनेशन आपल्याला जमलं नाही तर आपले भरतीसाठी 1 काय 2 काय 4 काय 5-5 10-10 वर्ष पोरांना पुरत नाही. त्याच्यामुळे पोरांनो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे. मी तुम्हाला पुस्तक सूची देणार आहे, कुठली पुस्तक सूची तुम्हाला वापरायची आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, रोजचे 4ही विषय तुम्हाला घ्यायचे आहे, याच्यामध्ये तुम्हाला टास्क कशा पद्धतीने असणार आहे, 120 दिवस तुमचं हे वर्किंग असणार आहे, 120 दिवस तुमचा हा टास्क असणार आहे. रोज एक टास्क तुम्हाला करायचा आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे आणि सेल्फ स्टडी ही तुम्ही टार्गेटेड स्टडी करायची आहे, गाढव मेहनत घ्यायची नाही पोरांनो. मी काय म्हणतोय की तुम्ही 40 पानं वाचल्यापेक्षा 4च पान वाचा, पण ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. काही पोरं काय करतात, तात्याचा ठोकळा घेतला, दिवसभर त्यानं रप 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 वाचून काढला. त्याला विचारलं, बाबा गुजरातची राजधानी काय, लागला डोकं खाजायला. म्हणजे याचं मला एकच म्हणायचं आहे, थोडं करा
थोड्यामध्ये गोड करा. पोरा हो, गड्डी पारायण करू नका. म्हणजे तुम्ही भलतं वाचताय, पुढचं पाठ आहे, मागचं सरसपाट आहे, अभ्यासच करू नको, वावरात जाईन ढोरं वळतू तिकडं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स, आणि या टास्क कोर्सची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतोय की हा कशा पद्धतीचा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये इमानदारीने सांगतो पोरा हो, 120 दिवस आयुष्यातले मला द्या, मी तुमची लेखी 90+ नेऊन द्यायची गॅरंटी देतो. तुम्हालाच अभ्यास करायचा, पण मी टार्गेट देणार, ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, समोर टार्गेट असेल तर माणसाला झोप येत नाही आहे. गाढो मेहनत करू नका, स्मार्ट स्टडी करा. सेल्फ स्टडी करा पण स्मार्ट करा. मग असं उगा गाढो मेहनत करू नका. ठीक आहे. टास्क कोर्सची वैशिष्ट्ये सांगतो, त्याच्यानंतर परवा तुम्हाला याचा डेमो सुद्धा दाखवतो. ठीक आहे. तर चला आता आपण काय करूया, या टास्क कोर्सची वैशिष्ट्ये बघूया. बघा परवा, हा आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. 100+ दिवस म्हणजे किती रे, 120 दिवस आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा दुसरा मुद्दा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. बघा टास्क, तिसरा मुद्दा बघा, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. इकडे तिकडे कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही. चौथा मुद्दा बघा, मी रोज जे अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगतो मायचान सांगतो, इमानदारीने पराहो, मी सांगतो तेवढं करा. पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल. गॅरंटी देतो रे तुम्हाला. फक्त 120 दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या. नाही तुमची लेखी 90+ झाली तर मग मला बोला. मी सांगतो ते करा. त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल, पण मी जेवढा रोजचा टास्क देईन तेवढा तुम्हाला पूर्ण करायचा. तुमच्या आयुष्यातले 120 दिवस माझ्या नावावर करून द्या. मी तुमची लेखी 90+ करून देतो. गॅरंटी देतो तुम्हाला. मी सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमचा 100% फायदा होईल. याच्यानंतर बघा चौथा मुद्दा, मी रोज जो अभ्यास देईल दिवसभरात तुम्हाला पूर्ण करायचं, हे आपण बघितलंय. पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा पोरांनो की प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. आता भरपूर शिक्षक लोक बोलतात तुम्हाला की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा, पण मी चुकूनही तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका कधी सोडा म्हणणार नाही. हा, तुम्ही सोडा एक रोज प्रश्नपत्रिका, पण कधी रे, तो आज सेल्फ स्टडीनं, नुसते क्लासेसनं काय काय बोलतात की सर माझा क्लास झाला आहे आणि आता मी रोज एक प्रश्नपत्रिका सोडतोय. काही उपयोग होणार नाही. नुसते क्लासेसवरती तुला 90 मार्क पडणार नाही आहे. तू रोज एक प्रश्नपत्रिका कधी सोड, तू हा 120 दिवसाचा कोर्स कर, सेल्फ स्टडीना अभ्यास कर आणि त्याच्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका सोड. हा कोर्स चालू असताना मी तुला रोज एक हप्त्यातून एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत असतो. म्हणजे एकंदरीत बघा अभ्यास कसा करत गेलं पाहिजे याची माहिती मी तुम्हाला इथे देत आहे. कोणी वेटिंगला राहिला असाल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, आतापर्यंत काय काय केलं सगळं विसरून जा. एकदा 120 दिवस आपल्या नावावर करून द्या. मी इमानदारीने सांगतो पोरांनो, 120 दिवसात 90+ मार्काची तयारी होईल. मग पाचवा मुद्दा आपण बघितला की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल. सहावा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. की बरोबर बघा, वाचत असताना काय वाचलं पाहिजे माणसानं, ज्याला काय वाचावं ते कळलं तोच पोलीस होणार आहे. तुम्ही भलतं सलतं वाचत बसला तर परवा तुम्ही पोलीस होणार नाही. आपल्याला पोलीस भरतीमध्ये PhD करायची नाही. परवा इमानदारीने सांगतो 120 दिवस रे, फक्त 120 दिवस. 120 दिवसामध्ये तुमची लेखी 90+ होईल. मी सांगतो तसा अभ्यास करा. सातवा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. बघा परवा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात राहू द्या. तुम्ही रोज 8 तास अभ्यास करायचा आहे. फक्त 4 महिने म्हणजे किती रे, 120 दिवस. फक्त 8 तास रोजचा. आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही, IAS IPS व्हायचं नाही, PSI व्हायचं नाही, PI API SP वगैरे DYSP वगैरे व्हायचं नाही आहे. गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे, त्याचं नाव आहे पोलीस शिपाई. आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्यासाठी 12 तास ते 16 तास अभ्यास करायची गरज नाही बापू. फक्त 4 महिने रोज 8 तास अभ्यास कर. मायचान्स सांगतो तुला, तुझी लेखी 90+ जाईल. ग्राउंडची जिम्मेदारी तू तुझी घे. 90+ लेखी जाईन. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. फक्त 4 महिने. आठवा मुद्दा बघा, रोजचा रोज टास्क पूर्ण करत गेला तर 100+ दिवसात म्हणजे परवा 4 महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, कोणताच माईचा लाल क्लासेसवरती भरती होऊ शकत नाही आहे. त्यासाठी तुला सेल्फ स्टडी करावीच लागेल आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालणार नाही आहे. त्यासाठी तुला टार्गेटेड स्टडी करावी लागेल, स्मार्ट स्टडी करावी लागेल. भलतं सलतं काही वाचत बसायचं नाही. मी 120 दिवस तुम्हाला टास्क देणार. जो मी टास्क देणार तेवढाच तुम्ही करायचा, त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. पहिल्या 15-20 दिवसातच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फरक दिसायला लागेल. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या.
9वा मुद्दा बघा, आता ज्याही दिवशी तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल, 8 दिवसाने 10 दिवसाने कधीही जरी बघत असाल, ज्याही दिवशी तुम्ही टास्क फोर्समध्ये प्रवेश घेणार त्या दिवसापासून तुम्हाला पुढील 100+ दिवस म्हणजे 4 महिने रोज एक टास्क करायचा आहे आणि रोज एक टास्क तुम्हाला तो मिळणारही आहे. जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना मी पुस्तक सूची देतो, योग्य पुस्तक सूची देतो आणि त्याच्यामधून तुम्हाला मी टास्क देत असतो. त्याचा डेमोही दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ज्याही दिवशी तुम्ही व्हिडिओ कधीही बघत असाल, ज्याही दिवशी तुम्ही या टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस रोज एक टास्क करत जायचा. इमानदारीने सांगतो प्राओ, 120 दिवसामध्ये तुम्हाला 90+ मार्क पडले म्हणजे पडलेच. बघा 10वा मुद्दा, शेवटी एवढंच सांगन, 100+ दिवस म्हणजे 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आतापर्यंत भरपूर शिक्षक लोकांवरती विश्वास करून बघितला, एकदा या दसरथे मास्तरवरती विश्वास करून बघा. पराहो बेंबीच्या डेटापासून सांगतो, मी सांगतो त्या पद्धतीने करत गेला तर मायचान सांगतो इमानदारीने 120 दिवसात 90+ मार्क तुमची तयारी होणार. पण मात्र मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. मी जे टार्गेट देईन ते पूर्ण करत चला. मी जे टार्गेट देतो ते काही होऊ तिकडे गर्लफ्रेंड मरू द्या, बायको मरू द्या, काहीही होऊ द्या, तिकडे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला जाऊ द्या, पण मी जो टास्क देणार तुम्हाला रोजच्या रोज, आज मास्तरने दसरथे मास्तरने आपल्याला टास्क दिला तो मी पूर्ण करणार आहे असं तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं. 120 दिवस मी सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. 120 दिवसात तुमची 90+ मार्काची तयारी होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं जरा ग्राउंड बरं असेल तर 100% रिझल्ट येईल. एवढी गोष्ट लक्षात ठेवतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त लेखीचं सांगतो, ग्राउंडचं याच्यामध्ये काही नाही आहे बरं का. काही विद्यार्थी बोलतील की सर ग्राउंडचं आहे का, ग्राउंडचं याच्यामध्ये काय नाही, पण लेखी तुमची 90+ जाईल, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 11वा मुद्दा बघा, मी हा उपक्रम तुमच्यासाठी जून 2023 पासून चालू केला आहे आणि मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी टास्क जॉईन केला होता माझ्यावरती विश्वास ठेवून ते या भरतीमध्ये ते विद्यार्थी आपले भरती झालेले आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी स्वतः सांगत नाही, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम ह्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. जे काय यूट्यूबचं नाव आहे व्हिडिओ ऑल एक्झाम, अशा पद्धतीने तुम्ही तिथे सर्च करा टेलिग्रामला. तिथं टेलिग्रामवरती त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मी टाकलेल्या आहे. ते विद्यार्थी भरती झाले आहे, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे, बघा बरं तर तुम्हाला ते बघू शकताय तुम्ही प्रतिक्रिया. मी सांगतो ते करा. 12वा मुद्दा, रिझल्ट हा 100% येणार आहे. 13वा मुद्दा बघा, विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. बघा आता सध्याच्याला SRPFचं परिपत्रक आलं होतं, रिक्त जागाचा इथे माहिती मागितली होती, ते परिपत्रकसुद्धा व्हायरल झालं होतं. तर आता कोणी म्हणतं ऑगस्टमध्ये भरती येणार, कोणी म्हणतं मार्चमध्ये ॲड येणार आहे, कोणी म्हणतं जूनमध्ये पेपर होणार आहे. एकंदरीत बघा भरती ही 100% होणार आहे. केव्हा होणार आहे, कशी होणार आहे, कोणालाच माहीत नसतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कारण हे प्रशासन हालचाली करतं, अचानक बॉम्ब टाकतं. त्याच्यामुळे मी एक गॅरंटी मात्र तुम्हाला देतो, 100% खात्रीने सांगतो, डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येईल. 10, 15, 12,000 पदाची जाहिरात येईल. कारण 2024 आणि 25 पदाच्या 2025च्या रिक्त पदाचा अहवाल मागितलेला आहे, म्हणून 10,000+ जागा राहतील एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येईल, गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, बॉन्डवर लिहून देतो. डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे कोणी काय सांगतंय, कोणी काय सांगत नाही, त्यांच्यावरती लक्ष देऊ नका, पण अभ्यास हा सातत्याने चालू ठेवा. अभ्यास करत असताना गाढो मेहनत करू नका रे, समाज स्टडी करा, हे मी तुम्हाला सांगेल. बरोबर डेमो दाखवतो. आता बघा तुम्हाला हे बघा, हे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे. त्या प्रतिक्रिया मी काय तुम्हाला सांगत नाही आता, कारण त्या प्रतिक्रिया सांगायला लागलो, दिवस पुरायचा नाही, तुम्हाला डेमोही दाखवायचा आहे. परत एकदा सांगतो बघा, तुम्हाला जर का या टास्क कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस आपण 4 महिन्याची बघा, 4 महिन्याची आपण 499 ठेवली होती, पण ती कमी केली आहे. फक्त हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर या 4 महिन्याची फीस फक्त 301 रुपये आपण ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या. स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला याच नंबरवरती पाठवा. तुम्हाला ताबडतोब ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांना टास्क ग्रुपमध्ये ॲड करण्यात आला आहे. ज्याही दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढे 100+ दिवस पराहो, 100+ दिवस म्हणजे 120 दिवस रोज एक टास्क करायचा. तुम्हाला प्रवेश घेतल्यावर पुस्तक सूचीही मिळेल. रोज एक जर का तुम्ही टास्क करत गेला, मायचान सांगतो इमानदारीने पराहो, 120 दिवसात 90+ मार्काची तुमची तयारी होईल. तुम्हाला फीस किती आहे मी ती सांगितली आहे. रेग्युलरची 499, पण जर का तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रवेश घेत असाल तर फक्त 301 रुपयाची फीस ठेवलेली आहे 4 महिन्याची.
तुमच्या रिचार्जचा खर्च महिन्याचा 299 आहे. लक्षात राहू द्या, 4 महिन्याची फीस फक्त 301 आहे. ठीक आहे. प्रवेश घ्यायचा असेल तर या नंबरवरती फीस पेड करून स्क्रीनशॉट याच नंबरवरती टाकून द्यायचा. बघा परवा मी तुम्हाला डेमो दाखवतोय, मास्टर प्लॅन टास्क डेमो. पोलीस भरतीचा विचार केला परवा तर गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. हे 4च विषय पोलीस भरतीला असतात. 90 मिनिटाचा वेळ असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. परवा या 90 मिनिटामध्ये आपल्याला 90+ मार्क घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला मी डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मास्टर प्लॅन टास्कचा डेमो असणार आहे. बघा परवा असे 120 टास्क आहे. हा टास्क क्रमांक 1 आहे, दिवस पहिला असणार आहे. आपण गणित या विषयाचा तुम्हाला मी अभ्यास काय करायचा ते सांगणार आहे. गणित या विषयाचा तुम्हाला टास्क देणार आहे. याच्यामध्ये गणिताचं मी तुम्हाला सांगल की परवा संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चाललेले आपलं प्रकरण. आता तुम्ही म्हणसाल मास्तर नेमकं काय आहे हे, तर मित्रा मी तुला काय सांगितलंय की गणिताचा अभ्यास पहिल्या दिवशी तुला काय करायचा आहे, तर संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचा आहे. आणि त्या संख्या आणि संख्यांचा प्रकार बघत असताना कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुला पहिल्या दिवशी बघायचं आहे. याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, ज्या काही जेवढ्या संख्या असेल, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या तुला पाठ करायच्या. पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच करायचं आहे, याच्या पलीकडे काही करायचं नाही. पण तुला झोपेतून जरी उठून विचारलं की बाप्पा समसंख्या कशाला म्हणतात, तू लवकर सांगितलं पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात. असंच मूळ संख्या किती रे, 1 ते 100 25 आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59 अशा 100 पर्यंत संख्या तू तोंडपाठ केल्या पाहिजे. म्हणायचा उद्देश एकच आहे. परवा गणिताचं पहिल्या दिवशी तुला काय सांगितलंय, मूळ संख्या म्हणजे गणिताचं पहिल्या दिवशी मी तुला काय सांगितलंय की कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या करायच्या सांगितल्या. तर पहिल्या दिवशी एवढंच करायचं गणिताचं, याच्या पलीकडे काही करायचं नाही. पण करत असताना अशा पद्धतीने कर की जिंदगीत तुला कधी ते करायची वेळ पडली नाही पाहिजे. असं कर, एकदा वाचून 2दा वाच, 3दा वाच. जर का तुला लक्षातच राहत नसल तर शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली पोरा तर ती जिंदगीत तुम्हाला परत कधी करायची गरज पडत नाही. तुमच्या मेमरीमधून ती गोष्ट कधी डिलीट होत नाही. म्हणून हा सांगायचा उद्देश आहे काय की गणिताचा हा विषय आहे. मी तुला काय सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते त्याच्या व्याख्या कर. तर हे करत असताना तू एकतर 1-2 वेळेस वाचून तू हे आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे. जर आकलन करण्याची क्षमता नसेल तर एवढ्याच्या व्याख्या 21 वेळेस कर. माय चान्स सांगतो जग विसरशील पण ही व्याख्या केलेली कधी विसरणार नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू दे. झाला तुझा गणिताचा पहिल्या दिवसाचा टास्क. तुला गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं, याच्या पलीकडे तुला मित्रा काही करायचं नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू दे. झालं गणिताचं तुझं, एवढाच अभ्यास कर, एवढाच कर पण इमानदारीने कर. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे. याच्यामध्ये वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवा. तर फक्त 25च प्रश्न सोडा वर्णमालेवरील. बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका. याच्यानंतर झाला बुद्धिमत्तेचा टास्क तुमचा पहिल्या दिवसाचा. मग मराठी व्याकरण विषय आहे. हा विषय मित्र आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. गणित आहे, बुद्धिमत्ता हे सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखे विषय आहे. याच्यामध्ये बघा मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतोय, तेच वापरणार आहे. तर बघा मराठी आपण पहिलंच चॅप्टर आहे, मराठी व्याकरणामधलं पहिलंच चॅप्टर आहे ते म्हणजे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. तुला पहिल्या दिवसाचा मराठीचा मी टास्क देणार. बघा मराठी भाषा उत्पत्ती विषय बघ, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघ, भाषा लिपी व स्वरूप बघ. आता हे 3च मुद्दे तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे करायचे. आता तू हे 3 मुद्दे करत असताना तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येईल. तू म्हणशील की सर मी वेटिंगला राहिलेलो आहे, सर मी 3 वर्षे झालं अभ्यास करत आहे, हे 3 मुद्दे तर मी लय झालं सर 20 मिनिटात वाचून टाकेन. मलाही माहिती आहे मित्रा तू 20च मिनिटात करशील. पण मला सांगायचं तुला काय की हे मुद्दे असे कर की जिंदगीत कधी विसरले नाही पाहिजे. हे 3 मुद्दे असे करा की डायरेक्ट वळ याची पाठ करून टाका. लोक बोलतात की पाठांतर करायचं नाही, पाठांतर करू नका. पण मित्रा पाठांतर केल्याशिवाय पर्याय राहत नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. पाठच करावं लागत असती कुठली गोष्ट. तर बघा हे 3च मुद्दे तुम्हाला जर बघा वाचू 1-2 वेळेस वाचून तुमची आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या. पण जर का आकलन करण्याची क्षमता तुमची नसेल, आपण बैलबुद्धी आहे, मग काय करायचं, डायरेक्ट या 3 मुद्द्याला 21 वेळेस वाचून काढा. जिंदगीमध्ये तुम्ही सगळं विसरसान पोराओ, पण 21 वेळेस केलेली गोष्ट माणूस कधीच विसरू शकत नाही. हा नियम आहे. हे शास्त्र सांगतं, हे विज्ञान सांगतं, मी स्वतः काही सांगत नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. हे झाला तुमचा मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा टास्क. याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषयाचा टास्क देणार आहे.
पहिल्या दिवशी बघा, याच्यामध्ये सामान्यांचं मी तुम्हाला सांगन, राज्य आणि राजधान्या एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. तुम्ही म्हणसाल की सर सामान्यांचं पहिल्या दिवशी आम्ही राज्य आणि राजधान्या एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधान्या एवढंच करायचं का? याच्या पलीकडे आम्ही काही नाही करायचं का? तर हो मित्रा, याच्या पलीकडे तुला काहीच नाही करायचं. सामान्य ज्ञानचं एवढंच कर, राज्य राजधान्या केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या. पण करत असताना अशा पद्धतीने कर, तुला झोपेतून जरी उठून विचारलं की बाप्पा गुजरातची राजधानी काय रे, तू गांधीनगर सांगितली पाहिजे. आता एखादा पोरगा आहे, तो राज्याच्या राजधान्या पाठ करत आहे, पण काय करावं मास्तर, डोक्यामध्ये ध्यानातच राहत नाही. एक राजधानीला 21 वेळेस म्हण, पागल होऊन जा. पहिल्या दिवशी मास्तरना काय सांगितलंय, राज्य आणि राजधान्याच बघायच्या. लगेच बोंबलत राहायचं, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर, राजस्थानची राजधानी जयपूर 21 वेळेस म्हण. कशी ध्यानात राहत नाही तुझ्या? पहिल्या दिवशी मास्तरनं आपल्याला एवढा टास्क दिलेला आहे सामान्यांचा, याच्या पलीकडे काही दिलंच नाही. मग एवढंच कर. मा सांगायचा उद्देश एकच आहे, थोडं करा पण गोड करा. असं करा की जिंदगीत कधी विसरलं नाही पाहिजे. झाला तुमचा सामान्यांचा पहिल्या दिवसाचा टास्क. पहिल्या दिवशी एवढा टास्क नाही बरं का, भरपूर टास्क आहे अजूनही तुम्हाला. अति महत्त्वाचं म्हणजे PYQ 2. आता PYQ सुद्धा मी तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला करायला देतो, करायच सांगतो. परवा PYQ पोलीस भरतीमधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. बघा, PYQ मी तुमच्याकडून या 120 दिवसामध्ये तुमच्याकडून मी PYQ हे 2016 पासून करून घेतो. याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगणार अति महत्त्वाचं PYQ 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा. त्यामधील फक्त मराठी व्याकरण आणि GK वाचा. गणित बुद्धिमत्ता सोडू नका, कारण जर का गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला 1.5 तास लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे फक्त मराठी व्याकरण आणि GK तुम्हाला वाचायला सांगतो. एक प्रश्नपत्रिका परवा तुम्हाला 2दा वाचायला सांगतो. 2016 पासून 120 दिवसात या 2016 पासून आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या वाचून घेतो. तर अशा पद्धतीने बघा परवा तुम्हाला मी अभ्यास देणार आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. याच्यात भरपूर असे टास्क आहे बघा. तुम्हाला सांगतो जवळपास 120 टास्क आहे. आता ते काय मी तुम्हाला टास्क सांगत नाही. 120 टास्क सांगायला गेलो तर पूर्ण रात्र दिवस पुरणार नाही, कारण भरपूर मोठाले टास्क आहे ते. अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास करून बघितला, एकदा माझ्यावर करा. 120 दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या. परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ कधीही बघत असाल, तुम्हाला टास्कमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ज्या दिवसापासून तुम्ही टास्क जॉईन करणार आहे त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस रोज एक टास्क करत जायचं. परत सांगतो, याची फीस रेग्युलर 499 आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी फक्त 301 रुपये आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवून द्या. तुम्हाला पुस्तक सूचीही देतो, ग्रुपमध्ये ॲडही करतो. परवा एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 महिन्याची फीस फक्त 301 आहे. आपला रिचार्जचा खर्च महिन्याचा इथे 299 आहे. तर काय अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती मला मेसेजही करू शकताय. कॉल शक्यतो करू नका, फक्त मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय मिळेल. टास्क घ्यायचा असेल तर मेसेज करा, असं नाही आहे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जरी काही अडचण असेल भरती संदर्भात तरीसुद्धा मला मेसेज करू शकताय. असं नाही की तुम्हाला टास्क घ्यायचा असेल तरच मला कॉल मेसेज करा, तसं गोष्ट नाही आहे. तुम्हाला वैयक्तिकसुद्धा काही अडचण असेल भरती संदर्भात बरं का, नाही तर तुमची गर्लफ्रेंड पळून गेली म्हणून मला कॉल नका करू आणि मला परेशान नका करू. तुमची भरती संदर्भात काही अडचण असेल तर मित्रांनो मला तिथे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, नक्की तुम्हाला रिप्लाय भेटेल. जाता परत एक सूचना देतो महत्त्वाची. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मी जे काय व्हिडिओ ऑल एक्झाम आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा, हे नक्की सर्वांनी जॉईन करा, कारण तिथंही महत्त्वाची आणि फ्रीमध्ये माहिती मी टाकत असतो. तर आशा करतो पोरांनो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.